नमस्कार. काही जणांची आयुष्य टिकून राहण्यासाठी केलेल्या संघर्षाची एक अशी मालिका असते की त्यांच्या आयुष्यापासून त्यांचा हा संघर्ष वेगळा काढताच येत नाही. आयुष्य म्हणजे संघर्षच असं जणू समीकरण होऊन गेलेलं दिसतं. कसं पाहूया विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये. भाऊ लोखंडे आज ते एका मोठ्या चॅनलवर प्रोमो प्रोड्युसर म्हणून आहेत. पण इथवरची त्यांची वाटचाल म्हणाल तर जगातली हर तऱ्हेची पडेल ती कामं अंगावर घेत झाली आहे. मग ती शेतातली कामं असोत किंवा हॉटेलमध्ये कब्बशा विसळणं, काय नाही केलं भाऊनी. राज्यभर थिएटर कंपनी सोबतच्या भटकंतीपासून मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊया. बोलवूया भाऊ लोखंडे यांना. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. तुमचं नेमकं काम काय असतं? मी जे चॅनलचे फिल्म आणि फिल्मचे रिलीज फिल्म आणि नॉर्मलच्या ज्या फिल्म्स असतात टीव्हीवर दाखवले जाणाऱ्या त्यांचं प्रमोशन करतो. अच्छा, म्हणजे जे छोटे छोटे आपण प्रोमोज बघत असतो की आता येणारे ही चित्रपट वगैरे, पिक्चरची जाहिरात टीव्ही मार्फत जी केली जाते त्याचा स्लॉट साठी टाइम दाखवलं जातं त्यासाठी. तुम्ही मूळ कुठचे? तसं आमचं गाव अहमदनगर. बरं. पण माझं लहानपण सगळं श्रीरामपूरला गेलेलं आहे. बरं. आणि कोण कोण होतं तुमच्या कुटुंबात? आई आणि आई वडील आणि 4 भाऊ. मग तुम्ही श्रीरामपूरला कशासाठी गेलात? आजी आजोबा श्रीरामपूरला असल्यामुळे आणि नगरला काही जम बसलेला नव्हता वडिलांचा. अच्छा. तर आजोबांनी श्रीरामपूरला बोलून घेतलं आणि जे फोटो फ्रेम असतात ना देवाच्या, तर वडील त्याचा व्यवसाय करायचे. म्हणजे दर आठवड्याला जे बाजार भरतात, आठवडे बाजार जो प्रकार, वडील त्या ठिकाणी जाऊन फोटो फ्रेम विकायचे. अच्छा. आणि त्यावेळेला पिक्चरची गाणी अशी प्रिंट व्हायची आणि ती विकली जायची. तर त्यावेळेला त्याला खूप खप होता या ऑडिओ कॅसेटच्या अगोदर. आणि वडिलांना ते फोटो फ्रेम बरोबर हे साइड बाय साइड व्यवसाय करायचा. अच्छा. मग एवढ्या मोठ्या कुटुंबाचं एवढ्यात भागायचं का? नाही, वडिलांचं कसं होतं की त्यावेळेला जो बाजार होईल, म्हणजे आठवडे बाजारात असं होतं की पाऊस आला तर कधी कधी काही विकलं जायचं नाही, किंवा काही गोंधळ असेल किंवा काही असू शकतं कारण, तर कधी कधी विक्रीच व्हायची नाही एका बाजारामध्ये. बापरे. तर मग ते आल्यानंतर ती परिस्थिती वेगळी होती. पण तेही बाजार करून आल्यानंतर संध्याकाळी जो काही पैसा आहे त्यातून आई धान्य विकत आणायची, त्यानंतर दळण आणि त्याच्यानंतर स्वयंपाक व्हायचा. बापरे. म्हणजे आम्हाला जवळ दररोज 11च्या आसपास जेवण मिळायचं. आणि कधी कधी जर धंदा नाही झाला तर गप झोपायचं. हो. बापरे. त्यातल्या त्यात आई सकाळी वडिलांचा तो व्यवसाय चालू होता, मग त्यांना हातभार म्हणून आई शेतीमुळे जे काही कामं मिळेल ते करायची. बरोबर. आणि मग थोडे थोडे आम्ही जसे मोठे व्हायला लागलो तसं मग ते खूप वडिलांचं असं नक्की नव्हतं व्यवसायाचं, आईचं असं ते शेती वगैरे, त्यातून मग ते घर भागायचं नाही कारण आम्ही तिघं पण शाळेत होतो. अच्छा. तर मग मोठ्या भावाला त्यासाठी शाळा सोडावी लागली 6वी मध्ये. अरे बापरे. आणि काहीच असं कोणाचा पाठी नसल्यामुळे कोणी, तर मग एकच त्यावेळेला नोकरी होती की हॉटेल वगैरे, तर मग मोठ्या भावाला तिथूनच सुरुवात करावी लागली. आणि मग तुमची कशी स्थिती होती शिक्षणाची? मला माझे वडील नेहमी काय व्हायचं, तर मला ना एक फिल्म क्षेत्राची खूप आवड होती. बरं. आणि दादा कोंडकेंचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. बरं. हो. कसा काय? मी त्यांच्या प्रत्येक फिल्म कसेही पैसे मिळवायचो. त्यावेळेला अशा परिस्थितीत ते मला 1-2 पिक्चर माझ्याकडून बघायला मिळाले आणि मी त्यांचे पिक्चर सोडायचो नाही. आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं असं ते तेव्हापासून वाटायचं. खूप म्हणजे ऍक्टिंगचं होतं. अच्छा. बरं. ऍक्टिंग नाही तर मग फिल्म लाईन मध्ये काहीतरी करायचं असं ठरलेलं होतं. लहानपणापासूनच होतं ते. बरं. मग तुमचं कुठपर्यंत शिक्षण झालं? तसं 3री-4थी पर्यंत मग रेग्युलर झालं. अच्छा. आणि 5वी पासून खूप
गाडीच बिघडली आमची. अच्छा. की मोठ्या भावाचं त्यांचं ते सगळं करता करता शाळेला काही पैसे किंवा काही लागलं ना तर मला ते मागावे वाटायचे नाही. तर मी 5वीत असताना आमच्या गावामध्ये एक हॉटेल होतं, तिथे 1.5 रुपयापासून सुरुवात केली काम करायला. म्हणजे जसं तुमच्या मोठ्या भावाने केलं होतं तसंच. 1.5 रुपयातून तो चहा द्यायला जायचो ना मी असे कप घेऊन. त्यावेळेला ते चहा वगैरे जर म्हणजे त्यावेळेला ट्रे द्यायचे नाही ते, म्हणजे आता 5-6 कप जर न्यायचे असेल तर ट्रे देत होते. बरोबर आहे. पण त्यावेळेला ते 2 कप ते ग्लास जर रस्ता क्रॉस करून पलीकडे कोणाला द्यायचे असेल ना, चुकून एखादा सांडला ना तर तेही पैसे कापून घेतले. बापरे. त्याच्यानंतर ती सुरुवात होती. आणि त्यांनी म्हणजे असे किती मिळायचे पर महा पैसे? दरमहा नाही, म्हणजे ते पण रोजंदारीवरच. अच्छा. तसं एवढं हे नाही, पण 3-4 रुपये जरी मिळाले तरी तो एक आधार असायचा घराला. तसं 7वी-8वी पर्यंत असं चालू होतं. बरं. 8वीला पुन्हा ते खर्च आणि घरातलं वातावरण बघून मग एक प्रसंग असा आला की आमची मॅडम होत्या आणि माझी वार्षिक परीक्षेला पैसे द्यायची होतच नव्हतं. खूप प्रयत्न झाले पण होत नव्हते. म्हणजे शिक्षिका होत्या? हो, शिक्षिका. अच्छा. निकम मॅडम म्हणून होत्या. बरं. तर त्यांनी घरातले सगळे फोटो काढले, जे देवाचे फोटो असतात ना ते सगळे काढले. मला म्हणे वडिलांकडे हे दे आणि ते विकून जे पैसे येतील ना त्यांनी फी भर. बापरे. त्यानंतर मग त्यांच्या ओळखीने त्यावेळेला एक मंत्री होते, खूप मोठे मंत्री होते. बरं. त्या मंत्र्यांच्या बहिणीच्या घरी मला काम लागलं त्या मॅडमच्या ओळखीने. अच्छा. बरं. म्हणजे काय काम करायचं तुम्ही? ते म्हणजे पूर्ण घरकाम जे प्रकार असतो आणि घरगडी जो असतो तसं सगळं करावं लागतं. म्हणजे लादी पुसणं, सगळं करावं. भाजी आणणं, दूध आणणं. म्हणजे सकाळी 6ला चालू झालेली ड्युटी रात्री 11 पर्यंत चालू राहायची. मधल्या वेळेत अभ्यास आणि शाळा. अच्छा. हा, त्याच्यासाठी सोडायचंय फक्त. अच्छा. तर त्यात 8वी-9वी गेली माझी आणि 10वीला जी वार्षिक परीक्षेच्या अगोदर शाळा एक परीक्षा घेते. हो, बरोबर. प्रिलिम्स म्हणतात त्याला. त्यावेळेला वडील वारले माझे. अरे बापरे. वडील वारल्यानंतर मग मला तर सुधरत नव्हतं की काय करावं. आणि त्यावेळेला मी शाळा करून माझं ते पार्ट टाइम हॉटेल चालू होतं सुट्ट्यांमध्ये. अच्छा. मग त्यावेळेला तुम्ही घरकाम करत नसात? नाही, त्याच्या आसपास आहे ना 9वीच्या संपल्यानंतर 10वीच्या वेळेला मी तिकडून हे केलं. अच्छा. सोडलं का? हो. अच्छा. काही खास कारण का? काही खास कारण म्हणजे शाळेला नंतर सुरुवातीला एक अट्रॅक्शन म्हणून म्हटलं चला हे अभ्यास वगैरे ते सुरुवातीला त्यांनी खूप वेळ दिला. पण नंतर मग ते कामात एवढं हे करायला लागले की मग अभ्यासाकडे लक्ष द्यायला कामं, त्यांच्या मुलांची कामं, मग सगळी कामं करावं लागायची. काम जसं वाढलं तसं पगार पण वाढला का त्यांच्याकडे? नाहीच. नाही. अरे बापरे. म्हणजे फक्त कामच वाढवत गेले. म्हणजे अशी वेळ कोणावर येऊ नये असं आहे की म्हणजे त्यांच्या घरी ना बऱ्याच वेळेला जे कुत्र्याला अन्न टाकावं ते खावं लागायचं. शेळ पाक म्हणजे खूप मोठ्या घरचे लोक होते ते, पण तेही असे वागायचे. त्याच्यानंतर वडील वारल्यानंतर मग तिकडं आजोबांची रिटायरमेंट झालेली आणि मग मोठा भाऊ श्रीरामपूरला. तसा आधार बाकी आजोबांशिवाय कोणी नव्हता. आजोबा कुठे कामाला होते आधी? MSCB मध्ये होते. बरं. आणि ते रिटायरमेंट घेऊन श्रीरामपूरला होते. अच्छा. त्यांच्यानंतर मग कोणी आधार नसल्यामुळे मग पुन्हा नगरमध्येच आला मोठा भाऊ आईला वगैरे घेऊन. आणि मग मी बोर्डिंग मध्ये रवाना झालो. अच्छा. पण बोर्डिंग मध्ये म्हणजे त्याच्यासाठी पण पैसे लागले असतील ना? नाही, तिथे नाही घेतले. तिकडे नव्हते लागत पैसे. ते सगळे गरीब विद्यार्थ्यांसाठीच ती बोर्डिंग. अच्छा. आणि घरची जबाबदारी कोण सांभाळत होतं मग? मोठा भाऊ त्यांनी धाब्यावर वगैरे काम चालू केलं. अच्छा. रात्रंदिवस तो तिकडे राहायचा आणि मग सगळं घर चालवायला लागलं. पण घरची परिस्थिती थोडीशी सुधारली होती का? नाही. कारण हे बोर्डिंग मध्ये मी गेलो. बोर्डिंग मध्ये गेल्यानंतर ती 10वीची परीक्षा दिली कशी. सुट्ट्या संपल्या आणि परत तिथंच ऍडमिशन घेतलं 11वीला.
तर तिथेही फक्त राहणं खाणं होतं, पुस्तकं वगैरे नव्हते किंवा काही अर्जन्सीला लागलं किंवा काही तर म्हटलं हॉटेलमध्ये नोकरी केली तर मग अभ्यासावर परिणाम होईल. आणि एक दिवस पिक्चरला गेलो होतो, काही काम नसताना पिक्चरला गेलो आणि तिथं बघितलं की तिकीट ब्लॅक होतं. अच्छा. तर मी तो प्रकार केला. हम पिक्चर होता त्या टायमाला. हो, मारही खाल्ला, पण माझी ज्या मित्रांची उधारी झाली होती एक 6 महिन्यात मी ती सगळी त्या पिक्चरच्या ब्लॅक मध्ये सगळी संपून टाकली आणि सगळं बंद केलं. म्हणजे कर्जमुक्त झालात तुम्ही त्यावेळेला? मला त्यावेळेला काहीच विलाज नव्हता. अच्छा. आणि हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा आई काय म्हणत होती? आई पण नगरला भावाबरोबर मग त्याला हातभार करण्यासाठी मग लोकांच्या घरी धुणं भांडी चालू केलं होतं ते. अच्छा. त्यामुळे मी इकडं काय करतोय किंवा माझं काय परिस्थिती आहे मी तिला कळू द्यायचो ना. मी माझं कॉलेज चालू आहे एवढं सांगायचं. तुमच्या आई आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया. नक्कीच. नमस्कार. भाऊ आताच सांगत होते, अत्यंत खडतर असा प्रवास आहे तुमचा सगळ्यांचाच, नाही? प्रवास कठीण होता. तुम्ही कसं म्हणजे सगळ्यांचं संगोपन कसं केलं तुम्ही? संगोपन असं केलं, आम्ही पूर्वी नगरला राहिला होतो. माझे आई वडील आजारी होते, मुलगा नव्हता. बर. 2 सावत्र बहिणी होत्या. अच्छा. छोट्या छोट्या, नंतर आई केलेली. बर. तर त्यांचे हातपाय जरा चिकटले होते, इंजेक्शन घेतलं होतं ना. अच्छा. तर मग ती वडील म्हणले, तू आमच्या पशी येत नाही, मग तू असून आम्हाला काय फायदा आहे. अच्छा. तर आमचे मालक बिडी कारखान्यात होते, ठाकूर साबदेकर. बरोबर. तर ते म्हणले जाऊया. जाऊ म्हणल्याच्या नंतर तर आम्ही गेलो, 77 मध्ये गेले. बर. तर वडील म्हणले राजीनामा द्या. मी बिड्या करायची, मालक पॅकिंगला होते. अच्छा. तर मी म्हणलं मी राजीनामा देत नाही भाऊ, तुम्हाला बरं लागल्याच्या नंतर परत जाऊ. म्हणलं एकाकी राजीनामा नाही देता यायचे. बर. तर वडील म्हणले नाही. वडिलांनी 15 दिवसाच्या आत राजीनामा द्यायला लावला. अरे बापरे. तर म्हणलं एक तर आम्हाला काही काम येत नाही. ते म्हणले तुला काय करायचं, मी तुला हॉटेल टाकून देतो. म्हणलं मला हॉटेलचं काही येत नाही. बरोबर आहे. हॉटेल टाकलं तर आमची सगळी बरबादी झाली, आम्ही खायला माग झालो. नंतर म्हणलं आम्हाला ना धार्मिक पुस्तकाची आमची पार्सल यायची, आम्हाला त्याची दुकान टाकून द्या. अच्छा. दुकान टाकली पण ती काय व्हायचं, आमचं पुढं पाठ माग सपाट, त्याला कमिशन नव्हतं जास्त. बर बर. तर मग आमच्या मुलांचे आमचे लय हाल झाले. माझी मुलं 2-2 दिवस उपाशी राहायची, जेवायला नस. बापाला मटक्याचा नाद लागला, दारूचा लागला, वरचा लागला. मग मालकाला नाही, मालक आमचे गरीब होते, एकदम गरीब होते. अच्छा. तर मालकाला दुसरं काम येत नव्हतं काहीच. अच्छा. मग मी पुष्कळ काम केले, दुष्काळी काम केलं, सडकाचं केलं, दगड फोडायचे काम केले, बापरे, खडीचं सर्व काम केलं. बापाला काय ते दारूनी त्यांनी सुसून दिलं नाही. माझी आई 2 रुपये रोजानी रोज फुलं तोडायची. त्या 2 बहिणी सावत्र. बापरे. आणि हे तर लहान लहानच असायची, खायला भाकरी नसं काही नसतं. त्याच्यानंतर हा 4 वर्षाचा झाला, याला थोडं थोडं कळायला लागलं. आमची दुकान होती पुस्तकाची पोलीस चौकीपाशी श्रीरामपूरला. अच्छा. तर गिराईक आलं ना तर गुदगुले पिक्चर लागला होता दादा कोंडकेचा. ते पुस्तक मागितलं का हा लक्ष ठेवायचा. अच्छा. आम्ही द्यायला लागलो का त्यांनी लक्ष ठेवलं का ते गिरायकाने मागितलं का बरोबर नेमकी तेच काढून घ्यायचा. बर. त्याच्यानंतर हेच नवरा पिक्चर लागला. बर. ते पटकनी उठायचा, गिरायकाने मागितलं का द्यायचा. ती मग एक दिवशी असं लहानच होता ना, तो काय म्हणला, दादा पिक्चर मध्ये कसं जावं लागतं. त्याचे दादा म्हणायचे, अरे तू लहान आहे भाऊसाहेब, नाही मला सांगा ना. तर माझे वडील होते. अच्छा. माझे वडील काय म्हणले, अरे भाऊशा पिक्चर मध्ये कसं जावं लागतं, आधी तमाशात जावं लागतं, नाटकात जावं लागत, मग पिक्चर मध्ये जायचे, म्हणजे मजा मजानी म्हणत. त्याने ते डोक्यात घेतलं का की त्याला लहानपणीपासून तोच छंद होता.
ओ त्याला दुसरं येड नव्हतं की मी पिक्चर मध्ये कसा जाईल. अच्छा त्याच्यानंतर बोरगावकराचा तमाशा आला, अच्छा तिथं गेला विचारायला. हं. तेव्हा असं नाही झालं तर दुसरीला हं. तिथं मग गेला, दुसरी? मला कामाला लावता का. बापरे हा एवढ्या लहान वयात. तर ते म्हणले बाळा तू लय लहान आहे, शाळा शिक, मोठा हो आणि मग नंतर ये. घरी आला तर म्हणलं कुठे गेलता रे. म्हणलं मी काम विचारायला गेलतो. बर तर मी कामाने एडी व्हायची, त्याच्यामुळं माझं लक्ष लागत नाही. पोरं शिकायचे, अभ्यास करायचे, पण गरिबीमुळे त्यांचं शिक्षण जास्ती झालं नाही. याची 11वी झाली, लग्न झाल्याच्या नंतर 12वी 13वी केली. शिक्षणासाऱ्याची कमी झाली. पण तुम्हाला बापाला खूप त्यांच्या कसं दुसरं काम काही माहित नव्हतं, मी करून पण दिलं नाही. गरीब आमच्या मालकाला कशाचा वेस नव्हतं, तुकाराम महाराज सारखी होती. त्याच्यामुळं मी माझ्या जीवाची माती केली, पण माझ्या नवऱ्याला काम करून नाही दिला. आई पुरं असं खायचा टाइम आला, चांगलं व्हायचं नाही तर ते वारले. आणि मग पुढं ते याचा तमाशा आला काळू बाळूचा, गेले पोरं. त्याचं तमाशात जाण्यामागचं कारण असं होतं की 11वी झाली, 12वीला पुन्हा ते फी बोर्डाची वगैरे फी द्यायला जमणार नव्हती स्टार्टिंगला. आणि नगरला आलो काहीतरी कामासाठी मी. तर मी ते तमाशा बघायला गेलो, तर मी मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट काळू बाळू जे आहेत त्यांना जाऊन भेटलो बॅक स्टेजला. अच्छा. आणि त्यांना म्हटलं मला काम करायचंय. काळूबाळूंचा जो मॅनेजर होता त्यांनी मला सांगितलं तमाशा बघ, नंतर संपल्यावर आपण भेटू. आणि ते एक अट्रॅक्शन होतं की मला काहीतरी कला प्रकार आहे, त्याच्याबरोबर मला प्रवास करायला भेटणार. आयुष्यात पुढे त्याचा काय उपयोग होईल काय माहित नाही, पण तो कला प्रकार आहे ना त्याच्यात जायला मिळेल. म्हणून मग मी त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं. मॅनेजरनी फक्त विचारलं आमच्या बरोबर यावं लागेल. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी डायरेक्ट कामाला सुरुवात करायला सांगितली. कोण कुठं राहतो काय नाही. मी आलेलो फक्त शर्ट पॅन्ट घालून, आणि डायरेक्ट मी कामाला चालू केलं. आणि त्यांच्या गाडी बरोबर कसलाही विचार न करता श्रीगोंद्याला निघून गेलो दुसऱ्या दिवशीच्या शो साठी. सुरुवातीला ते बांबू वगैरे उचलायचं तेवढंच काम करायचं, स्टेजचे हत्यार वगैरे उचलायचे. पहिला महिनाभर कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. आपलं मजुरी गाडीत कुठेतरी. आणि आणि त्याला जे पहिला पगार झाला 100 रुपये त्यांनी लगेच पाठवून दिले मनी ऑर्डर.